नमस्कार मैत्रिणींनो, आज मी वांग्याची भाजी बनवणार आहे. त्यासाठी 1.5 पावशेर वांगे आणलेले आहेत आणि वांगे मी मिठाच्या पाण्यात टाकून दिलेले आहेत, कारण पावसाळा असल्यामुळे काही घाण असेल तर मिठाच्या पाण्याने स्वच्छ होईल. आणि देठे पण खूप लांब लांब आहेत, ते पण मी कट करून घेणार आहे. मस्त जांभळी वांगे आहेत, गावरान. तर एवढे देठ आपण कट करून घेऊया. चला, तर अशा प्रकारे मी देठे कट करून घेतलेले आहेत आणि वांग्याला 4 भाग केलेले आहेत. 4 भाग करूनच आपल्याला भरलं वांग भरायचं आहे, कारण आतमध्ये किडलेले असतात. 4 भाग केल्यामुळे आपल्याला लगेच दिसतात. चला, तर आता इथे मी शेंगदाणा चटणी घेतलेली आहे. आपण रोज जेवणाबरोबर खातो ती शेंगदाणा चटणी. आणि त्यात मी काही मसाले मिक्स करणार आहे. हळद, धने पावडर, मिरची पावडर आणि घरचा मसाला, गरम मसाला, हे सर्व मी एकत्र करणार आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. चटणीमध्ये मीठ असल्यामुळे मी काय जास्त मीठ टाकलेलं नाही, अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. ते पण आपण छानसं मिक्स करून घेऊया आणि त्या वांग्यामध्ये भरून घेऊया. अशा पद्धतीने वांग जर केलं तर खूप छान लागतं. तुम्ही नक्की करून बघा आणि खा. चला, तर यामध्ये आपण आता ती चटणी भरूया. इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे तेल तापवण्यासाठी, आणि इथे वांगे पण भरून घेतलेले आहेत. चला, आता 1 चमचा मोहरी टाकून देते आणि लगेचच आपल्याला टोमॅटो आणि कांदा टाकून द्यायचा आहे. त्यामध्ये कढीपत्ता पण टाकलेला आहे मी. छान परतून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो. चला, तर आता ती भरलेली वांगी आपण टाकून देत आहोत त्यामध्ये. वांगी आणि बटाटे. छान 1 मिनिट परतून घेऊया आपण तेलामध्ये. आता बटाट्याचे काप केलेले ते टाकून देऊया. छान मिक्स करून घेऊया. राहिलेला मसाला तो पण टाकून देते. असं 1 मिनिट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जेणेकरून सर्व वांग्याला मसाला लागेल. आता पाणी टाकून दिलेलं आहे इथे 2 ग्लास. आपल्याला जास्त रस्सा करायचा नाहीये. चला, तर आता झाकण ठेवून देऊया 10 ते 15 मिनिटे. गॅस मध्यम आचेवर करून घेऊया आपण वांगे. बघा, 10 ते 15 मिनिट झालेले आहेत. वांग एकदम गाळ झालेलं आहे आपलं आणि खूप छान झालेलं आहे वांगे. अशा प्रकारे मी वांग्याची भाजी केलेली आहे. तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघत राहा.